परंपरा असलेला आपला पुण्याचा गणेश उत्सव आणि या गणेश उत्सवातला मानाचा चौथा गणपती म्हणजे आपला श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ट्रस्ट यांचं यंदाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष। हां, आता कुठलं उठणं घेतलं हे सांग? तो बोले प्रवीणचं उठणं घेतलं। बस मी म्हटलं मी घरात पोचलेलो आहे, माझी जाणीव करण्यासाठी मी तुला हा प्रश्न केला। मुळात मेहंदीचा व्यवसाय करताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरण्यात आलं आणि आता सध्या मेहंदीचा व्यवसाय एवढा प्रचंड वाढला गेलेला आहे की ती शेती स्वरूपात बदलली गेलेली। ती कोंडवा पिसोळी उंडरी रोडला आपली फॅक्टरी आहे, 1 एकरामध्ये ती फॅक्टरी बनवलेली आहे आणि तिथं कर्मचारी 150-150 कर्मचारी काम करतात। तुळशी बागेचा गणपती आला, तुळशी बागेचा गणपती आला, महागणपती आला। मंगलमूर्ती मोरया। पुण्यनगरीतील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट यंदाच्या वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सादर करीत आहे आणि या शतकोत्तर रौप्य वर्षानिमित्त मंडळाने तुळशीबाग व्यापारी कट्ट्याचं आयोजन केलं आहे। पुणे शहरामधले नावलौकिक कमवलेले सगळे व्यापारी या व्यापारी कट्ट्यावरती संवाद, सन्मान आणि त्यांच्याकडनं प्रेरणा मिळवण्यासाठी या कट्ट्याचं आयोजन केलेलं आहे। खरं तर पुणे शहर सांस्कृतिक शहर म्हटलं जातं, शिक्षणाचं माहेरघर आणि आता सध्या माहिती तंत्रज्ञानाचं शहर म्हणून म्हटलं जातं, परंतु पुणे शहर हे व्यापाऱ्यांचं पण शहर आहे आणि असे काही व्यापारी आहेत की त्यांनी त्यांचा नावलौकिक पुण्यात नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर परदेशात नेलेला आहे। अशा काही व्यापाऱ्यांचा नावलौकिक केलेले व्यापारी आपण या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावर त्यांची यशोगाथा घेऊन येत आहोत। असेच आजचे जे प्रमुख आपले अतिथी आहेत, खरं तर मेहंदी म्हटलं की प्रवीण मेहंदी एक समीकरण झालं आहे आणि मेहंदीसारख्या एखाद्या वस्तूचं ब्रँड तयार करणं हे आपण त्यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत। कारण स्त्रीचं जर आवडतं कुठलं दागिना म्हणण्यापेक्षा आवडती वस्तू असेल तर ती मेहंदी असते आणि त्या मेहंदीच्या संदर्भामध्ये अग्रगण्य नाव येतं ते प्रवीण मेहंदी आणि आज या प्रवीण मेहंदीचे आपल्याकडे प्रमोदजी ओसवाल आज आपल्याशी या व्यापारी कट्ट्यावरती संवाद साधणार आहे। प्रमोदजी, आपल्या या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावरती सहर्ष स्वागत। धन्यवाद। खरं तर माझ्यासकट सगळ्यांना उत्सुकता आहे, मेहंदी म्हटलं की प्रवीण मेहंदी हे एक समीकरण झाले। मग या प्रवीण मेहंदीची सुरुवात कशी केली? मेहंदीची सुरुवात फार मजेशीर होती। वडिलांचा व्यवसाय आणि नोकरी दोन्ही एक सोबत सुटलं होतं, त्यामुळे ते पानच्या कट्ट्यावरती बसले होते आणि रात्री त्यांना झोप येत नव्हती, त्यामुळं 2-2, 3-3 वाजेपर्यंत ते कट्ट्यावर बसायचे। तिथं त्यांचे मित्रमंडळी पण असायचे। त्यातलं एक नवल खिवनसरा म्हणून त्यांचे मित्र जे होते त्यांनी हा व्यवसाय त्यांना सुचवला की बाबा राजस्थानमध्ये जा, तिथून मेहंदीचा एक पोत आण, तिथं पॅकिंग कर आणि मार्केटला विक। अशी ही सुरुवात झाली आणि या सुरुवात होताना ते राजस्थानला तर गेले, रस्त्यात जाताना त्यांचा पॉकेट पण मारला गेला ट्रेनमधनं। आता तिथं मेहंदी घेताना पैसे नाही खिशात, मेहंदी तर तिथं ऑर्डर दिली, तिथून पाठवली पण गेली मेहंदी, परत रिटर्न येताना खिशात पैसे नाही। जसे तसे ते आले पुण्यात, मेहंदीचे पोते पण आले, ते उधारीमध्ये आली ती मेहंदीची पोती। हो आणि आल्यानंतर ते पॅकिंग केली आणि ते मार्केटला दिली। आता प्रवीण मेहंदी हे नाव का ठेवलं गेलं तर माझ्या मोठ्या बंधूचं नाव प्रवीण होतं आणि त्या नावामुळे हे प्रवीण मेहंदी नाव दिलं आणि देताना सगळं तुळशीबाग रिटेल ह्या साईडला माल पहिली दिलं गेलं आणि अशा प्रकारे प्रवीण मेहंदीची सुरुवात झाली। हो, तुम्ही आता मगाशी म्हटलात की वडिलांनी व्यवसाय भागीदारीमध्ये केला होता हो आणि नोकरीसुद्धा केली होती। तर वडिलांनी नोकरी कुठे केली? वडिलांनी नोकरी तुळशीबागेतच केलेली आहे, राजन्स रॉयल्टी म्हणून त्या तुळशीबागेत केलेली आणि तिथून त्यांना एक सेल्समॅनशिपचा जो अनुभव होता तो फार दांडगा अनुभव होता आणि तो व्यवसायामध्ये फार कामाला आला। पण त्यांनी पहिला जो व्यवसाय केला होता तर तो काही पार्टनरशिपमध्ये होता का म्हणजे स्वतःचा केला होता? ते आमचे मोठे मामा होते, त्यांच्याबरोबर भागीदारी म्हणून डेक्कनवरती कस्टम नोटिफाईड म्हणून तो बिझनेस केला।
तिथं ते भागीदारीमध्ये त्यांचं जमलं नाही म्हणून ते वेगळे झाले आणि परत तुळशीबागेत नोकरीला लागले ते. हो हो. म्हणजे तुळशीबागेचं नातं हे तुमचं वडिलांपासून पहिल्यापासूनच आहे, फार जुनं नातं आहे. खरं तर असं म्हटलं जातं नारियों की प्यारी प्रवीण मेहंदी, तर ही टॅगलाईन तुम्हाला कशी सुचली? सौंदर्य प्रसाधन म्हटलं तर सगळ्यात पहिली लग्न कार्य असो किंवा कुठलंही कार्य असो, मेहंदीची सुरुवातच लग्न कार्याची मेहंदीची सुरुवात होती. आणि हे नारियों की प्यारी म्हणजे महिला वर्गामध्ये हे प्रसिद्ध आहे मेहंदी. आता तर सगळेच लावतात, ते जेंट्स पण लावतात, ते लेडीज पण लावतात. पण हे जे महिला वर्गामध्ये जे आवडतं आहे ते नारियों की प्यारी म्हणून असा शब्द दिला गेलेला आहे त्याला. ते खूपच तुमचं ते टॅगलाईन गाजली. कुठल्या ह्याच्यात गेले की नारियों की प्यारी. आता हे जसं तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली, वडिलांनी छोटं पोतं आणलं आणि त्याच्यापासून तुम्ही चालू केलं, परंतु तुम्ही त्याचं ब्रँडिंग कशा परत केलं? म्हणजे प्रवीण मेहंदी लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न, कारण त्यावेळी काही जाहिरातीचं युग नव्हतं. आता आपण बघतो सोशल मीडिया असेल, त्यानंतर वर्तमानपत्रातनं जाहिराती देणं असतील किंवा अनेक प्रकारची माध्यमं ॲडव्हर्टाईजसाठी होर्डिंग्स असतील, मोठमोठे होर्डिंग्ज आहेत. तर त्यावेळी म्हणजे साधारणतः 70-80 दशकांमध्ये तुम्ही हा सुरुवात केला, तर तेव्हापासून तुम्ही ह्याचं जाहिरातीच्या माध्यमातून ब्रँडिंग करत होता का? प्रवीण मेहंदीची सुरुवात झाली 1976 पासून. आणि मेहंदी पहिली विकली जायची किराणा मालामध्ये. आणि तिथं त्यावेळी पॅकिंगचा युग नव्हता. त्यावेळी फक्त किराणामध्ये एक पुडी बांधून दिली, बाबा एवढं ग्राम मेहंदी दे, पुडी बांधून दिली आणि ते काम व्हायचं. त्याला पॅकिंग स्वरूपामध्ये आणलं गेलेलं. आणि नंतर आता तुम्ही मगाशी बोलले की बाबा ह्याला तुम्ही जाहिरातीमध्ये कसं केलं, तर एक वेळ होतं की बाबा आपण एक 10 रुपये कमवले आणि त्यातले 8 रुपये जाहिरातीमध्ये खर्च करायचं. वा, असं हे वेळ होतं. आणि त्यावेळी अक्षरशः वेळेत काढलं की बाबा केवढी जाहिरात करताय तुम्ही हे जाहिरातीचे स्वरूप बघितलं तर पेपरामध्ये जाहिरात, हो, टी व्हीमध्ये जे मराठी बातम्या येतात त्या खाली ते पट्टी स्लॉट केली तिथं जाहिरात. एक मजेदार किस्सा सांगितला तुम्हाला तर फार म्हणजे हसू येणार की हत्ती चालत होता आणि हत्तीची एक आपली स्वतःची एक चालण्याची वेगळी पद्धत असते. रुबाब असतो, चालतो तो. हो, गळ्यात घंटी असती तर तो चालताना सगळेजण बघतात त्याला, लहान मुलं बघतात, मोठे बघतात. तर एक डोक्यात आलं की बाबा हत्तीवरती आपण जाहिरात केली तर कसं होईल. तर दोन्ही साईडला त्याचे फ्लॅक्स टाकले गेले आणि हत्तीला चालवले गेलं. ते प्रचंड एवढं फेमस झालं. नंतर त्याचा दंडही बसला आम्हाला कॉर्पोरेशनकडनं. तर असे भरपूर ठिकाणी ॲड केलेली, होर्डिंग्स बोर्ड केलेले, रेडिओवरती केलेले. त्यामुळं हे मनात रुजलेलं आहे प्रवीण मेहंदी. तर तुम्हाला असं वाटतं का की जाहिरातीचा इम्पॅक्ट हा होतो आणि आपण ब्रँड, म्हणजे मी असं काय विचारतो की लोकांना एक चांगला मेसेज जाईल की तुम्ही जर तुमच्या प्रोडक्टची जर योग्य प्रकारे जाहिरात केली तर लोकांपर्यंत त्याचा इम्पॅक्ट चांगला होतो? 100% जाहिरातीचं युग आहे. आणि त्यामध्ये जे नवीन व्यवसाय करणारे इच्छुक असेल त्यांनी नक्कीच जाहिरातीवरती भर द्यावं. कारण जाहिरातीशिवाय आज सध्या तर नवीन टेक्नॉलॉजी भरपूर आलेले आहे, इंस्टाग्राम आलेले आहे, त्यावरती तुम्ही रील्स बनवून पण टाकू शकता, लोकांपर्यंत पोचू शकता. नाही तर तुमचं प्रॉडक्ट ओळखणार कसं? बरोबर आहे. तुम्ही आता म्हटलात की राजस्थानवरनं वडील गेले आणि मग ते मेहंदीचं एक पोतं आणलं, तर ह्या मेहंदीच्या पानांची काही अशी शेती केली जाते का, किंवा म्हणजे हे तुम्ही असं ते रॉ मटेरियल कसं आणता? सर्वप्रथम बघा, मेहंदीची कुठली शेती नव्हती पूर्वी. मेहंदीची शेती म्हणजे काय असायची की बाबा एखादं कुंपण म्हणून वापरलं जायचं मेहंदींना. मेहंदीची झाडं कशी असते की बाबा खायला कडवी असते, त्यामुळे जानवर आत जायचं नाही म्हणून ते कुंपण म्हणून वापरलं जातं. वास कडू यायचा म्हणून ते जायचं नाही, मग शेतीला संरक्षण म्हणून दिलं जातं. आणि आता सध्या मेहंदीचा व्यवसाय एवढा प्रचंड वाढला गेलेला आहे की ती शेती स्वरूपात बदलली गेलेली आहे. आणि इंडियासोबत बाहेर परदेशात पण मेहंदीचं एक्सपोर्ट होतं आहे. त्यामुळे ते मेहंदीचं शेती म्हणून आहे ना, त्यामध्ये जसं तुम्ही शेअर मार्केटमध्ये बघितलं असेल किंवा रेट अप अँड डाऊन होतात, तसे मेहंदीच्या व्यवसायामध्ये पण मेहंदीचे पानं विकत घ्यायची, तसे त्याचं शेअर मार्केटसारखं अप अँड डाऊन होतं. ओके, कमोडिटीमध्ये आलं आहे म्हणजे थोडक्यात. आता तुम्ही मेहंदीची शेती जसं म्हटलं की एक आता पर्पजली व्यवसायासाठी मेहंदीची शेती करतात, तर मग आपलं जेव्हा व्यवसायाचा विस्तार वाढत गेला, जसं तुम्ही शुक्रवार पेठेमध्ये छोट्या ह्याच्यापासून सुरुवात केली, मग ते मेहंदी आणून त्याचं पॅकिंग करणं आणि मग तुमचा तो विस्तार वाढत गेला, तर मग तुम्ही स्वतः अशी काही
हे केली का शेती डेव्हलप तिथं की आपल्या व्यवसायासाठी मेहंदी लागती आहे, तर मग आपणच आपली मेहंदीची लागवड करावी झाडांची आणि त्यातनं ती पानं घेऊन व्यवसाय करावा? सय्यद बैली प्रत्येकाचे आहे ना एक क्लायमेट असतो. ते क्लायमेट जे मेहंदीसाठी असतात ते राजस्थानला असतं. सोजत सिटीमध्ये त्याची शेती असती. तिथून आपलं स्वतःचं एक युनिट आहे तिथं आणि तिथं पुष्कळ आमचे कर्मचारी पण आहेत तिथं जे कामं करतात त्या शेतीसाठी. आणि तिथून ते पानं तिथलं शेतीमधली पानं तोडली जाती, दळली जाती. त्याला दळल्यानंतर त्या आतलं जे मॉइश्चराईज असतं पानाचं ते काढलं जातं, कारण ते पाणी सुटलेलं नाही पाहिजे. त्यामुळे हे असं भरपूर काही प्रोसेस आहे. ते करून नंतर आपल्या इथं येतं. नंतर आपण त्याची पॅकिंग करतो आणि मार्केटमध्ये सेलसाठी आपण दिलं जातं. ते साधारणतः राजस्थानमध्ये ह्या सगळ्या प्रोसेसला म्हणजे आता सध्या एक प्रकार आला की कॉन्टॅक्ट फार्मिंग म्हणून प्रकार आला. म्हणजे एखाद्या आपण शेती असते त्याला आपण सांगतो हेच तू कर आणि तुझा सगळा माल मी करतो. तर अशा पद्धतीने तुम्ही करताय का स्वतःच म्हणजे कर्मचारी लावून त्याची लागवड करणं, जोपासना करणं आणि मग पुढची प्रोसेस करणं? शेतीमध्ये पानं जे आपण काढतो, मेहंदीची जे पानं काढतो त्यातली जे डेंटल असतात आणि पानं जे वाळलेली असतात ते साईडला आपल्याला करायला लागतं. त्यामुळे समजा आपण आउटसोर्सिंग करून ते पानं घेतली तर ते पानं दळल्यानंतर आपल्याला कळत नाही किंवा एक्झॅक्टली कुठली चांगली पानं आहे. त्यामुळं ते आम्ही आउटसोर्सिंग न करता आपल्या स्वतःची शेती तिथं आहे आणि तिथं कर्मचारी भरपूर आहे, ते कामं करतात. ते म्हणजे राजस्थानमध्ये फक्त पानाचं उत्पादन केलं जातं आणि मग ते पुण्यात आल्यानंतर बाकीची तुम्ही प्रोसेस करता. मग पुण्यामध्ये तुमचा कुठे आहे म्हणजे फॅक्टरी? आपली कोंडवा बिसोळी उंडरी रोडला आपली फॅक्टरी आहे. एका एकरामध्ये ती फॅक्टरी बनवलेली आहे आणि तिथं कर्मचारी 150 कर्मचारी काम करतात. हो वा. आणि ही जी पूर्ण जी काय मेहंदीची पानं तर ही पूर्ण नैसर्गिकरित्या तयार केली जाते का? आता जसं थोडंसं काय झालं की सुगंधयुक्त आपण म्हणतो की काही फ्लेवर्स त्यामध्ये टाकले जातात का? मुळात मेहंदी ही आयुर्वेदिकच आहे. तुम्ही बघितलं गेलं तर औषधीमध्ये पण मेहंदीचा वापर होतो. तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला कुठलंही इसेन्स किंवा परफ्यूम टाकायची काही गरज नाही आहे. मुळातच ही एक नॅचरल आहे. तुम्ही त्याची सुगंध बघितली तर तुम्हाला असं वाटेल वा एकदम छान. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलंही आर्टिफिशियल सेंट यूज केला जात नाही. आता मगाशी आपण म्हटलं की मेहंदी प्रामुख्यानं एखाद्या शेतीचं संरक्षण करण्यासाठी कुंपणाला लावायची का? तर तिला जरासा कडवट एक वास असतो, त्यामुळे जनावरही येत नाही. मग हा जो वास असतो तर आपण जेव्हा ती हाताला लावतो तर त्याच्यामध्ये तुम्ही असं काही टाकता का की ज्याच्यामुळे तो कडवटपणा कमी होतो? पानं खाताना कडवट वाटतं पण ते दळून पिसून केल्यानंतर ते कडवट राहत नाही. ते स्वतःची एक ते जे परफ्यूम एक वेगळं स्वतःचं आहे. ते. हो 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 हो. आता मेहंदी जर तुम्ही केली परत ह्याच्याबरोबर तुम्ही उठणं पण एक केलं आहे, तर मग हे जे मार्केट आहे तर तुम्हाला ती एक कल्पना कशी आली की अरे मेहंदीचा आपला रिस्पॉन्स चांगला येतो आहे, मग त्याबरोबर आपण उठणं सुगंधयुक्त उठणं पण करावं? मुळात मेहंदीचा व्यवसाय करताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरण्यात आलं. फिरण्यात येताना बघ कुठलाही व्यवसाय आहे ना व्यवसायाला शिकवतो किंवा तुम्हाला मुळात काय करायचं आहे. बरोबर. तर ते जे धागा आपल्याला पकडला जातो ना तर व्यवसाय करताना मेहंदी जसं आम्ही मार्केटिंग करायला लागलो, गावोगावी खेडेगावीमध्ये जायला लागलो तर तिथं आपल्याला ना हे कळलं की बाबा इथं महाराष्ट्रामध्ये एक उठण्याचा फार मोठा एक बिझनेस होऊ शकतो आणि महाराष्ट्रामध्ये उठण्याशिवाय दिवाळीच नाही हेही लक्षात आलं. बरोबर. त्यामुळे तो धागा पकडण्यात आला, त्यावरनं उठणं तयार करण्यात आलं. आता उठणं तयार करताना आपण फक्त उठणं कसं तयार करायचं हे मुळात आपल्याला माहिती नसतानाही या क्षेत्रात उतरलो आपण. हे आयुर्वेदिक जे प्रॉडक्ट आहे उठण्याचं हे कुठल्या एका परदेशातून येत नाही. त्याला अनेक वेगवेगळं जसं साऊथमधनं आहे ना तिथले काही रॉ मटेरियल आहे, काही राजस्थानचे रॉ मटेरियल आहे, ते सगळं ग्राइंडिंग करून मिक्स करून त्याला एक स्वतःचं आपलं एक उठणं तयार करून मार्केटमध्ये दिलं गेलेलं आहे आणि सगळ्यांनी एवढं फार पसंतीमध्ये उतरलं गेलेलं प्रॉडक्ट आहे. तुम्ही आता हा ब्रँड केला म्हणजे पहिलं मेहंदी तर तुमची एस्टॅब्लिश झाली, उठणं केलं, परंतु ह्याचे फीडबॅक कसे घेत होते? कारण काय होतं आपल्यावरती तोंड म्हणजे जो कसतो अरे खूप भारी असं एक म्हणण्याची पद्धत असते, शक्यतो कोण नाराज करत नाही, पण असं अपरोक्ष आपण कुणाचे काही फीडबॅक घेतले का? बघा कुठलंही प्रॉडक्ट मार्केटमध्ये काढताना त्याचं एक टेस्ट केलं जातं. ते काही एक
100-150 लोकांपर्यंत आपण फ्री सॅम्पलिंग वाटलं जातो. हो. ते टेस्टिंग त्यांच्याकडनं रिझल्ट घेतल्यानंतर त्यातले चांगलेही रिझल्ट येतात, वाईटही रिझल्ट येतात की बाबा तुम्हाला ह्या उठण्यामध्ये थोडीशी बदल करायला लागेल, ह्यामध्ये तुम्हाला हे वाढवायला लागेल, सुगंध फार कमी आहे, हे सुगंध वाढवायला लागेल. ते सुगंध वाढवताना मगाशी तुम्ही जसं परफ्यूमचं नाव घेतलं, उठण्यामध्येही कुठला परफ्यूम मिक्स नसताना आयुर्वेदिक 36 आयुर्वेदिकपासून बनवलेलं उठणं आहे. जसं तुम्ही बघितलं नागरमुत्ता, कपूर काचली, दवना, मरवा असे अनेक आयुर्वेदिक आयटम मिक्स केलेले. ते मुळातच सुगंधी आहे ते. आणि दिवाळी म्हटलं तर सुगंधी तर पाहिजेच आहे, सुगंधीशिवाय दिवाळी होतच नाही. नाही पण तुम्ही असं आहे की एकदा तुम्ही असा तुमच्या मुंबईच्या एका मित्राला फोन केला होता आणि विचारलं, अरे तुझ्या ह्या बिल्डिंगमध्ये कोण मराठी माणूस राहतो का? आणि तर तो काय किस्सा आहे? सर असं आहे की माझा वर्गमित्र मुंबईमध्ये राहायला गेला, नवीन फ्लॅट घेतला होता आणि नुकताच फोन केला की वास्तुशांती झालेली आहे म्हणून मी या सोसायटीमध्ये राहायला आलो. तर मी एक फक्त गंमत म्हणून त्यांना विचारलं की तुझ्या शेजारी कोण राहतं? तर तो बोला माझ्या शेजारी महाराष्ट्रीयन राहतात. तर बोले तुझे संबंध कसे? बोले फार चांगले, माझी मैत्री फार चांगली त्यांच्याबरोबर. तर मी बोला माझ्यासाठी, माझ्या मनाच्या समजुतीसाठी तू एक काम कराल का? तर बोले काय? तर बोले चालू फोन ठेव आणि त्यांच्या घरी जा. अरे बोले असं कसं काय? तर बोले अरे जा, तर तुझे संबंध चांगले ना, जा. तर फोन चालू ठेवून ते माझे मित्र गेले त्यांच्याकडं आणि त्यांना विचार दिवाळीची खरेदी झाली का? तर बोले हो झाली. कुठून केली? तर बोले अमुक मॉलमधनं केली. बोले ठीक आहे. तू उठणं घेतलं का? आता हा नवीन प्रश्न विचार त्यांना. तर बोले हा उठणं घेतलं का? हां. आता कुठलं उठणं घेतलं आहे सांग? तर बोले प्रवीणचं उठणं घेतलं. बस मी म्हटलं मी घराघरात पोचलेलं हे माझी जाणीव करण्यासाठी मी तुला हा प्रश्न केला. तर त्याला स्वतःला पण आहे ना एवढं कौतुक वाटलं की अरे बापरे तू काय विचारतोय आणि तुझं ते तू विचारलेलं खरं होतं आहे. त्यालाही चांगलं वाटलं आणि समोरच्याला जेव्हा त्यांनी विचारलं त्या शेजारी जे होते तर बोले मी स्वतः प्रवीण मेहंदीचे जे मालक आहे, ओनर आहे, त्यांच्याशी मी बोलतो आहे. तर त्यांनाही फोन दिला, माझ्याशी त्यांचा नमस्कार झाला आणि दिवाळीची एका दुसऱ्यांना शुभेच्छा दिली. त्यांनाही बरं वाटलं, मलाही बरं वाटलं. ते तुम्हाला असं त्याचं खूप समाधान देऊन गेलं आणि असं वाटलं आपण जे काही करतोय ते खूप चांगल्या पद्धतीने आपण चाललेलो आहे. बघा आईवडिलांची मेहनत होती या प्रॉडक्टला बनवण्यासाठी, तो ब्रँड बनवण्यासाठी आणि त्या ब्रँडला पुढं घेऊन जाण्याची माझ्यावरती जबाबदारी आहे आणि मी ते योग्य प्रकारे पुढं घेतो आहे. हे मला बरं वाटलं की घराघरात प्रॉडक्ट पोचलेलं आहे. म्हणजे तुमच्या कार्याची ती पावती होती. हो. आता हे म्हणजे प्रवीण मेहंदी झालं, उठणं झालं, अजून तुम्ही त्या प्रॉडक्टमध्ये, कारण आता मार्केट खूप फास्ट होत चाललेलं आहे, तर तुम्ही अजून काही प्रॉडक्ट केली आहेत का आपली प्रवीण ब्रँड खाली? हो. आयुर्वेदिकची ही फार मोठी रेंज आहे आणि ह्यासाठी आम्ही आता सध्या इन्स्टंटचा जमाना आहे. हो. तुम्ही आता आहे ना बघा मुलं कुठं बाहेर शिकायला पण गेली ना तर तिथं इन्स्टंट प्रॉडक्ट घेऊन जातात, रेडी टू इट. तर तसं आहे ना आमच्या प्रॉडक्टमध्ये पण आयुर्वेदिकमध्ये रेडी प्रॉडक्ट आलेले. हो. आता पहिलीची काळ होती की बाबा मेहंदी आणायची, त्याला भिजत ठेवायचे, रात्रभर भिजत ठेवायचे, आदल्या दिवशी लावायचे. तर आता मेहंदी कोनमध्ये ते कन्वर्ट झालेले. मेहंदी कोन मार्केटमधनं विकत आणलं. आता वेळ लोकांकडे एवढा नसतो त्यामुळे मेहंदी कोन आणतात, लावतात. तर हे असे भरपूर काही मोठी जसे आयुर्वेदिकमध्ये रेंज काढलेली आहे. जसं आता सध्या बघितलं तर केसांची समस्या भरपूर आहे, स्किन प्रॉब्लेम भरपूर आहे. त्यामुळे ही 2 वेगवेगळी कॅटेगरी आम्ही बनवलेली आहे, स्किन केअर आणि हेअर केअर. आता हेअर केअरमध्ये भरपूर मोठी रेंज आहे किंवा कोणाला केसांची काही समस्या आहे त्यासाठी वेगवेगळे प्रॉडक्ट बनवलेले, स्किनची समस्यासाठी वेगवेगळे प्रॉडक्ट बनवलेले. तर ही एक रेंज काढलेली आहे आम्ही, ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे. हो. आता हे सगळे तुम्ही एवढे प्रॉडक्ट काढताय तर मग ह्याची काही डिस्ट्रीब्युशन चेन आहे म्हणजे लोकांपर्यंत किंवा दुकानापर्यंत पोचवायची, म्हणजे ती तुमची सिस्टीम काय आहे? पहिलेच्या काळात आम्ही जेव्हा मार्केट केलं तर त्यावेळी स्वतः फिरून आम्ही मार्केट केलेलं आहे. आमच्या वडिलांनी जसं मगाशी आपलं बोलणं झालं तर सायकलवर फिरून मेहंदीचं प्रॉडक्ट प्रत्येक काउंटरला अवेलेबल केलं. आणि आता सध्या काय झालं आहे, मार्केट फास्ट झाल्यामुळं आपण प्रत्येक ठिकाणी पोचू शकत नाही. त्यामुळे काय केलेलं आहे आम्ही त्याचं रूपांतरण डिस्ट्रीब्युटर म्हणून बनवलेलं आहे. जसं एक गाव एक गणपती म्हटलं जातं तसं आम्हीही एक गावामध्ये एक डिस्ट्रीब्युटर नेमलेला आहे. तो तिथला पूर्ण एरिया कवर करतो
त्यासाठी आम्ही त्याला एक मार्जिन दिलं जातं. आमचा एक कंपनीचा सेल्समॅन म्हणजे कंपनीचा प्रतिनिधी त्याला दिलेला जातो की बाबा तो सगळं एरिया करतो, त्याला ऑर्डर देतो, त्याकडनं आपल्याला ऑर्डर येते. हे असं सगळं आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये डिस्ट्रीब्युटर नेमलेलं आहे पूर्णपणे. आणि आता पूर्ण महाराष्ट्र कवर होऊन आपण काही आता देशात किंवा काही आता ॲब्रॉड एक्सपोर्टमध्ये पण काही चालू केलं आहे किंवा करणार आहे? फार वर्षापूर्वी आम्ही एक्सपोर्ट केलं होतं. हां, अरब कंट्रीमध्ये ही मेहंदी एक्सपोर्ट केली होती. हो. तिथं हीट असल्यामुळं मेहंदीचा वापर भरपूर देतात. आता आपल्या इथं पण बघा पावसाळ्यात पाय चिखल्या होत्या. हो. तर शेतकरी आहे ना मेहंदी घेऊन जाऊन पायात लावतो चिखलीसाठी. तर असं आहे ना परदेशात भरपूर उन्हाळा आहे तिथं, त्यामुळं मेहंदी फक्त हातांना, केसांना, पायांना न लावता पूर्ण शरीराला मेहंदी लावतात. त्यामुळे थंड त्यांना वाटतं. तर ही मेहंदीचं भरपूर काही एक्सपोर्ट करू शकतो आणि चांगली क्वालिटी त्यांना दिली तर 100% आपण चांगलं तिथून एक मोठं मार्केट करू शकतो. आता नवीन पिढी म्हणून माझे मुलं आलेली आहे. आता त्यांनी तो व्यवसाय पुढं वाढवणार, एक्सपोर्ट करणार, त्यासाठी आमचे प्रयत्न चाललेले आहे. तुम्ही आत्ता म्हटलात की नवीन पिढी येते, तर तुमची दोन्ही मुलं म्हणजे काय आता शिक्षण करतायत का बिझनेसमध्ये तुम्हाला मदत करतायत? मोठ्या मुलाचं शिक्षण पूर्ण होऊन तो परदेशात शिकलेला आहे, तिथून इथं आलेला आहे. तिथेही 2 वर्ष शिक्षण केलं, 2 वर्ष एक अनुभव म्हणून तिथं नोकरी केली त्यांनी आणि त्याचा फायदा घेऊन तो आमच्या बिझनेसमध्ये जॉईन झालेला आहे. आता तो संपूर्ण मार्केट बघतो आहे, संपूर्ण डिस्ट्रीब्युटरला भेटीगाठी घेतो आहे, नवीन प्रॉडक्टला आपण कसं डेव्हलप करायचं, मार्केट कसं फास्ट चाललेलं आहे, त्यासाठी आपण काय बदल करायचं आहे त्यावरती त्याचा भर आहे. छोटा मुलगा माझा वेगळ्या फील्डमध्ये आहे आणि ती फार मजेशीर फील्ड आहे. जसं बीट बॉक्सिंग हे नाव आहे ना, हे कोणी ऐकलं नाही. हो, फार कमी लोक. बीट बॉक्सिंग म्हणजे काय की तोंडातनं आपण म्युझिक काढायची. जसं बॅकग्राऊंड म्युझिक असते ना, एखादं गाणं दिलं तर त्याला लिरिक्स म्हणून एक बॅकग्राऊंड म्युझिक असते, ते तोंडातनं. आता एक सलमान खानचा एक शो येतो बिग बॉस. हो. तर असे ना हे बीट बॉक्सिंग करणारे हे पूर्ण भारतात असे कलाकार आहे. त्यातला तो एक माझा मुलगा पुण्यात आहे. तर त्याचा मित्र म्हणून तो बिग बॉसमध्ये सलमान खानकडे गेलता आणि सलमान खाननी पण आहे ना पहिल्यांदा हे बीट बॉक्सिंग म्हणून हा प्रकार ऐकला. तर तो ऐकल्यानंतर 2 मिनटं शांत झाला. तो म्हटला परत सांग जरा काय आहे. आणि ते त्यांनी ऐकलं. त्याच्यानंतर तो म्हटला हे तू थांबवू नको, ह्याला पुढं घेऊन जा, भरपूर मोठा स्कोप आहे. तर त्यावेळी माझा मुलगा काय 12वीत होता, त्यामुळं त्याला ते बोर्ड एक्झाममुळं तिथं तो जाऊ शकला नाही. नंतर तो आत्ता साऊथ कोरियामध्ये ह्याचं शिक्षण घ्यायला गेलेलं आहे आणि त्यातलं आपल्याला काही कळत नाही त्या म्युझिकमधलं, पण आम्ही त्याला एक पाठबळ देतो आहे की बाबा तू पुढं वाढ, काहीतरी तू नवीन फील्डमध्ये जातो आहे. त्यामुळं बरंही वाटतं आम्हाला, एक अभिमान वाटतो की आपला मुलगा काहीतरी एक वेगळ्या फील्डमध्ये आहे. हो ना, बीट बॉक्सिंग म्हणजे. पण हे बीट बॉक्सिंगचं त्यांनीच कुठंतरी शोधून काढलं का, म्हणजे त्याला का तुम्ही त्याला म्हटलात की नाही तिथे? सर तुम्हाला मी काही प्रकार सांगितलं तर हसू पण येणार. शाळेत जाताना बाथरूममध्ये बसून तोंडाने आवाज करायचा, टक टुक टक टुक टक टुक. तर मी ओरडायचो त्याला, अरे बाबा काय सारखं तू टक टुक टक टुक करतोय. त्यातून त्याने ते धागा पकडून तो पुढं गेला आणि आज आहे ना खरंच फार चांगल्या प्रकारे करतोय. एक नवीन प्लॅटफॉर्मवरती जातो, त्याला तिथं वाव मिळते, त्याला तिथं प्रसिद्धी मिळते. त्यामुळे एक तो चांगल्या फील्डमध्ये आहे आणि त्यांनी पुढं ह्याच्यामध्ये त्याचं स्वतःचं करिअर करावं ही मनापासून इच्छा आहे. हा तुमचा बिझनेस तर करता, आता पारंपरिक वडिलांचा बिझनेस करता तुम्ही एक नवीन बांधकाम क्षेत्रामध्ये पण आता बिझनेस करायला सुरुवात केली. तर हे तुम्हाला कसं आलं की बाबा आपण आता हा तर एक एस्टॅब्लिश झाला आहे धंदा, मग आता एक नवीन आपण काहीतरी बिझनेस चालू करावा? व्यवसाय करताना मार्केटमध्ये फिरणं हा तो असतोच आहे. फिरताना काही मित्र असतात, काही व्यावसायिक लोक असतात, ते आपल्याला सुचवतात की बाबा आता तुम्ही चांगलं ग्रोथ केलेलं आहे की तुम्ही ह्या व्यवसायामध्ये या आणि हे तुमचं जे ब्रँड आहे, जसं सांगितलं प्रवीण ब्रँड, या प्रवीण ब्रँडच्या नावाने तुम्ही इथे हा एक वेगळा व्यवसाय चालू करा, त्याचं तुम्हाला प्रतिसाद फार चांगलं उत्तम लाभेल. त्यामुळे ह्या व्यवसायात आलो आहे आणि खरंच आम्हाला ही 2 साईड मिळालेली आहे आणि भर मार्केटमध्ये ती साईड आहे. ते करताना बराच काळ माझा 2-3 वर्ष गेलेलं आहे.
आता कुठंतरी ते पाईपलाईनमध्ये आलेलं आहे आणि आता आम्ही तो पूर्ण पुढं घेऊन जाणार आहे. म्हणजे भविष्यामध्ये पण तुम्हाला त्याच्यामध्ये खूप जास्त स्कोप वाटतो? नाही, खरंच चांगला स्कोप आहे. म्हणजे नवीन येणारे जे होतकरू मुलं आहे या फील्डमध्ये जावं आणि काम करावं, फार चांगलं आहे, याच्यामध्ये स्कोप आहे. आणि जाण्याच्या पहिली इझी कुठेही आपल्याला अनुभव नसताना कामामध्ये उतरायचा नाही, तर 2-3 वर्ष त्याचा अनुभव घेण्यासाठी कुठेतरी एक नोकरी करावी, जॉब करावं आणि नंतर पुढे जावं. जसं तुम्ही तुमच्या मुलाला सुद्धा पहिल्यांदा 2 वर्ष नोकरी करायला लावली. हो. मग त्याचा एक्सपिरियन्स काय होतं नोकरी केल्यानंतर? तो आता सगळं मार्केटिंग सांभाळतो, तर त्याला असं काय वाटलं की अरे नोकरी केल्यामुळं आपल्याला एक थोडं डिसिप्लिन येतं? कारण काय होतं, शेवटी एक ओनर म्हणून एखादं काम करणं आणि एखाद्या ठिकाणी आपण नोकर म्हणून काम करणं याच्यामध्ये खूप फरक असतो. तर त्याचा अनुभव काय वाटला तुम्हाला? नोकरी करताना आपण कोणाच्या हाताखाली काम करतो, आपला एक बॉस असतो तिथं. काम करताना तो आपल्याला आहे ना आपल्यावरती रागवतो, पण प्रेमानेही आपल्याला सांगतो. तो जो बाहेरचा अनुभव आहे, घरातले आपल्याला मुलाला आपण तेवढं रागवणार नाही, तेवढं प्रेमाने आपण बोलणार, तर ती एक सवय वाईट लागण्यापेक्षा एक बाबा बाहेरून तू अनुभव घेऊन ये, बाहेरचं तू मार्केट जग फिरून ये. जग फिरल्यानंतर त्याला वाटतं की बाबा खरंच जगामध्ये किती आहे आणि आपलं स्वतःचं एक रेडी प्लॅटफॉर्म आहे. आता ह्या प्लॅटफॉर्मला कसं पुढं घेऊन जायचं, तो अनुभव कुठं ना कुठं कामाला येतो. बरोबर. असं हे तुम्ही करत असताना म्हणजे वडिलांनी एवढी मेहनतीने हा बिझनेस केला, पुणे शहरामध्ये नावलौकिक केला, आपल्याला अनेक पुरस्कार मिळाले, तर त्या पुरस्कारांविषयी काय माहिती सांगाल का? अनेक पुरस्कारांमधनं स्टेशनरी कटलरी असोसिएशनचा एक महत्त्वाचा एक आम्हाला पुरस्कार मिळालेला, व्यापारी पुरस्कार, व्यापार भूषण पुरस्कार. अभिमानाने म्हणतो की आमचे जेवढे काही प्रॉडक्ट आहे, मेहंदी, उठणं, स्किन केअर, हेअर केअर, प्रत्येक प्रॉडक्टच्या वरती आम्ही तो पुरस्कार प्रिंट केलेला आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचताना तो मिळालेला अवॉर्ड स्टेशनरी कटलरी असोसिएशनमध्ये माझे वडील अध्यक्ष म्हणून राहून त्यांनी काम केलेलं आहे आणि तिथून तो आम्हाला जो पुरस्कार मिळालेला आहे त्याचा अभिमान म्हणून आम्ही प्रत्येक प्रॉडक्टवरती ते प्रिंट केलेलं आहे. तसं सकाळ समुदायामधून आम्हाला महाब्रँड म्हणून एक पुरस्कार मिळालेला आहे. आणि असे अनेक पुरस्कार मिळालेले जे आमच्या कंपनीसाठी, आपल्या प्रॉडक्टसाठी एक महाब्रँड म्हणून तयार केलेले प्रॉडक्ट आहे. असे पुरस्कार मिळाले तुम्हाला असं वाटतं का की त्याची जबाबदारी आणखीन वाढली आपल्याला? हे लोकांना तर प्रेरणा मिळतेच तुमच्याकडनं, आता ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पण जाणारच आहोत, परंतु पुरस्कारामुळे आपल्याला जबाबदारी वाढती का? नक्कीच. पुरस्कारामुळं एक खांद्यावरती जबाबदारी अशी वाढती का आपण ग्राहकांपर्यंत मिळालेला पुरस्कार कसा योग्य प्रकारे आपण पोचवू आणि ती क्वालिटी सातत्याने कशी आपण टिकून राहू, ही जबाबदारी येते अंगावर. आणि ते पुढं कशी वाढून घेऊन जायची, त्यासाठी ते पुरस्कार एक आपल्याला दिलेलं एक कौतुकच आहे आपल्यासाठी. कौतुकाची थाप म्हणून आपण बोलू शकतो. सर, आता तुम्ही तर जाहिरात तेव्हापासून केली, म्हणजे त्यावेळेस एवढं टेक्नॉलॉजी नव्हती. म्हणजे आता तुम्ही आत्ता बोलला तर अर्ध्या तासात तुम्हाला फ्लेक्स प्रिंट करून मिळतो किंवा एखाद्या सोशल मीडियावर ॲड होती. मग त्यावेळेस तुम्ही काही दुकानामध्ये जेव्हा तुमचं प्रोडक्ट देतात तर त्यावेळेस तुम्ही काही कापडी बॅनर वगैरे करायचे आणि ते डिस्प्लेला बोर्ड लावायचे. मग हे मगाशी जसं तुम्ही म्हटलं की अरे आम्ही 10 रुपयातले 7-8 रुपये तरी आम्ही ॲडव्हर्टाईजला घालायचो, तर आता तर एवढा जमाना आला आहे, तर हे सोशल मीडियाचं तुम्हाला एकंदरीत काय वातावरण वाटतं? बघा, हे फ्लॅक्स हे आता इन्स्टंट, जसं मी मागच्या ह्याच्यामध्ये म्हटलो की इन्स्टंटचा जमाना आहे, तसं फ्लॅक्स हे सगळं हे आत्ता आलेलं आहे. पूर्वी आम्ही पेंटरकडनं ब्लॅकबोर्ड घ्यायचो, तिला पेंटिंग करून घ्यायचो आणि गावखेड्यामध्ये आम्ही वॉलमध्ये प्रिंट करून घ्यायचो. एखादं ST मधनं बसून गेलो की त्याला वॉलवरती प्रिंट दिसायचं. तर अशी आम्ही ही सगळी जाहिरात केलेली आहे. आणि सध्याचं युग, परत सांगतो, जाहिरातीचं युग आहे. TV लावलं की आपल्याला जाहिरात दिसायला पाहिजे, रेडिओ लावलं की आपल्याला जाहिरात ऐकायला पाहिजे. तसं आता इंस्टाग्राम आणि सोशल मीडियामध्ये भरपूर काही वाव आहे. एक छोटासा समजा तुम्हाला एक व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती आपली स्वतःची ॲड तयार करा आणि त्यात दाखवा तुम्ही की तुमच्या प्रॉडक्टमध्ये काय आहे, इतर प्रॉडक्टपेक्षा तुमचं प्रॉडक्ट काय वेगळं आहे हे तुम्ही त्या सोशल प्लॅटफॉर्मवरती दाखवा, जेणेकरून तो व्यवसाय नक्कीच आपल्याला त्यामध्ये भरारी मिळेल. खरं तर प्रमोदजी, तुम्ही इतक्या वर्ष काम करताय, जाहिरातीला प्राधान्य देता तुमच्या व्यवसायामध्ये, आणि पुण्यामध्ये हा एवढा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात होतो की जो पुण्याचा गणेशोत्सव पाहायला लोक येत असतात, तर त्या गणेशोत्सवात पण आपण जाहिरात केली आहे का?
गणेश उत्सवमध्ये केलेली आहे. गणेश उत्सवमध्ये कसं आहे, गाव खेडेपासून सगळे लोक पुण्यात येतात आणि पुण्यातला गणपती म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात भारी पुण्याचा गणपती आणि त्यात आपला तुळशीबागेचा गणपती, मानाचा 4था गणपती. त्यामुळं सगळीकडे आम्ही जाहिरात केलेलीच आहे, होर्डिंग बोर्ड लावलेलेच आहे. आणि जाहिरातीसाठी एक माझ्या राहून गेलं बोलण्याचं ते आता सांगतो की आपले प्रधानमंत्री अटल बिहारीजी होते. त्यांनी आपले कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कार्यकर्ता असे सगळीकडे जावा, जसे की आपण टी व्ही लावलं तर आपल्याला लाईक बॉयची ॲड भेटती, रेडिओ लावली की लाईक बॉयची ॲड आपल्याला ऐकायला मिळते, तसे आपले कार्यकर्ते सगळीकडे पसरायला पाहिजे. त्यामुळं तो जाहिरातींमधलं काही एक आदर्श व्यक्ती असतात, त्यांचे जे मन असतात ते आपण मनात साठायला पाहिजे आणि ते पुढं आपण ते जाहिराती कशी करायला पाहिजे. तो फार एक मजेदार वाक्य होतं त्यांचं. आता हे सगळं आपण तुम्ही करताना मध्यंतरचा कोविडचा काळ आला होता, तर त्या काळामध्ये थोडंसं काही बिझनेसला असे ब्रेक लागले होते. तर तुमच्याकडे तर इकडं राजस्थानला जवळजवळ 101 तुमचे कामगार वर्ग, पुण्यामध्ये 150 कामगार वर्ग, तर हे सगळं मग बिझनेसवरती काय त्याचा परिणाम झाला? कोरोनाच्या काळात संपूर्ण जग ठप्प झालं होता आणि त्यात आमचाही व्यवसाय म्हणजे आम्ही काय जगापेक्षा वेगळं नाही आहे, आमचाही व्यवसायावरती फरक पडला होता. आता जसे आमचे कामगार हे असे आज आणि 1-2 दिवसात लागलेले कामगार नाही आहे, हे आमचे जुने कामगार आहे. म्हणजे वडिलांपासून जेव्हा मी लहान असताना आज माझ्यापासून वयाने मोठे तेही कामगार आहे. तर त्यांना त्यावेळी सांभाळून येणं हे आपलं काम होतं. तर आम्ही ते सांभाळून घेतलं. त्यांना कुठं ना कुठं त्यांना एक आर्थिक मदत दिली गेली आणि असं तो काम पुढं वाढत गेला आणि त्यांनाही एक आर्थिक बळ मिळालं. मला नाही आपल्या मागं आहे, खंबीरपणे कोणीतरी उभं आहे हे समजून त्यांनी काम केलं आणि आज तो काळही गेला. आता काळ पुढं वाढत गेलेला आहे, त्यामुळं ते व्यवसाय वाढत गेला पुढं. वा, खरं तर आपण खूप तुमच्या प्रवीण मेहंदी आम्ही लहानपणापासून बघतो, कारण तुळशीबागेमध्ये पण बऱ्याच विकलात आणि काही तुमचे जे प्रवीण मेहंदीचे प्रोडक्ट तुळशीबागेतले आमचे काही दुकानदार पण विकतात. आणि मी तर तुमच्याशी या निमित्ताने आता संवाद आपला झालेलाच आहे, परंतु असे काही इथं आपले व्यापारी मित्रमंडळी आलेत. आमचे स्टेशनरी कटलरी असोसिएशनचे माझे अध्यक्ष रवींद्रजी रणधीर इथं आलेले आहेत. मोहनशेठ साक्री आलेत की ते तुमचं प्रोडक्ट बरेच वर्ष त्यांनी विकलेले आहेत. आमचे अध्यक्ष विकास पवारांची सुरुवातसुद्धा आपल्या काही प्रोडक्टनी झालेली आहेत. तर मी तुमच्याशी आत्ता जे आपण सगळा संवाद केला आणि तुम्ही बऱ्यापैकी आम्हाला जे काही उत्सुकता होती सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. तर मला वाटतं अशा या आपल्या आजच्या जे उपस्थित आहेत त्या मान्यवरांकडनं पण आपलं काही त्यांचे काही विचार तुम्हाला सांगायचे असतील तर त्यांच्याकडनं आपण ऐकूयात. प्रमोद, तुझ्या वडिलांचे आणि आमचे संबंध 1976 पासून झाले. माझंही तुळशीबागेत गीता ज्वेलर्स नावाचं जरी दुकान असलं तरी पूर्वी गीता स्टोअर्स या नावाने ते प्रसिद्ध होतं. आणि प्रवीणची मेहंदी मी स्वतः विकलेली आहे. आणि नुसती मेहंदीच नाही तर प्रवीणचे कोनही एवढे प्रसिद्ध झाले. ते कोन म्हणजे लावले की लाल असं एक ब्रीदवाक्य झाल्यासारखं ते कोण जायला लागले आणि जास्तीत जास्त विकले माझ्याकडनं गेलेले आहेत. आणि तुळशीबागेमध्ये कसं आहे, एखादी वस्तू चांगली चालायला लागली की प्रत्येकजण ती ठेवायला लागतो आणि विकतो आणि त्यात कॉम्पिटिशन तयार होते. पण प्रवीणने त्यांचा रेट 1 ते 1च ठेवला. नंतर त्यांच्या निम्म्या किमतीमध्ये सुद्धा मेहंदी कोण बाजारात यायला लागले आणि नवीन नवीन प्रत्येकजण बनवायला लागलं की यात 2 पैसे मिळतात चांगले, हा व्यवसाय आपण करावा. परंतु प्रवीणचं नाव जे उज्ज्वल झालेलं आहे ते कोणी पुसू शकलं नाही. खरोखरच उत्तम त्यांनी मेहंदी काढली आणि चांगलं त्याचं वितरण केलं. आणि राजमलजी उस्वालांनी एवढी काही मेहनत घेतलेली आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे सायकलवरून त्यांनी व्यवसाय केलेला आहे. 1976 पासून आम्ही बघतो आहोत आणि मी त्याचा साक्षीदार आहे. त्यांनाही पुरस्कार देताना माझ्या कारकिर्दीतच तो दिला गेलेला आहे आणि
खरोखरच व्यापारभूषण हे साध्य झालेलं आहे. आणि आज मला विशेष आनंद होतो की त्यांचाच व्यवसाय मुलगा पुढे चालवतोय आणि तो त्याचा नावलौकिक जबरदस्त वाढवतोय. यातच मला आनंद आहे. माझ्या प्रवीण मेंदीवाल्यांना शुभेच्छा. मी लहानपणापासून जेव्हा मार्केटला आमचे बाबा जायचे तर रविवारी सुट्टी असायची म्हणून त्यांचा एक बोट धरून मी तुळशीबागेत जायचो. तर फार लहान असताना मी काकांच्या दुकानी जायचो. दर रविवारी आम्हाला घेऊन जायचे की बाबा मार्केटची सवय लागायला पाहिजे. आपण व्यापारी आहे, व्यापाऱ्यांची मुलं आहे, त्यामुळे तो बोट धरून आम्ही मार्केटमध्ये जायचो. एक तिथं थोडंसं आम्हाला एक लालच होतं की बाबा तिथं जाताना प्रत्येक दुकानात काही ना काही आम्हाला खायला मिळायचं, प्यायला मिळायचं, म्हणून आम्ही जायचो. पण तिथं जाताना ही जी ओळख आमची झालेली आहे, तर रणधीर काका म्हणा किंवा ते साखरी काका म्हणा, हे अशी सगळी ती ओळख झालेली आमची त्यावेळीची ओळख आहे. प्रमोदजी ओसवाल यांच्याशी आपण अत्यंत मनमोकळेपणाने संवाद साधला. खरं तर एखाद्या पारंपरिक वस्तूला गुणवत्तेची जोड दिली तर सौंदर्याचा गंधयुक्त प्रोडक्ट त्यांनी घराघरात पोचवलं आहे प्रवीण मेंदीच्या माध्यमातून. आणि आज आपल्याशी प्रमोदजी ओसवाल यांनी दिलखुलासपणे सगळ्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरं दिली. त्याबद्दल मी तुळशीबाग मंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि तुळशीबाग मंडळाच्या अध्यक्ष विकासजी पवार, उपाध्यक्ष विनायकजी कदम, विश्वस्त मोहनशेठ साखरिया आणि ज्या या ऐतिहासिक पुनागेस्ट वास्तूमध्ये आपले हे कट्टे रंगत आहेत अशा आमचे मार्गदर्शक माननीय किशोरजी सरपोतदार या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रमोदजी ओसवाल यांचा सन्मान करावा. खरं तर सन्मान, प्रेरणा आणि आपला संवादाचा हा कट्टा असंच दिवसेंदिवस रंगत आहेत. ह्या तुळशीबाग कट्ट्याला यूट्यूबच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जॉईन व्हा अशी आपल्याला विनंती करतो आणि इथेच थांबतो.